मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील भाग्यश्री क्रिएशन मध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। बऱ्याच मैत्रिणींचे खूप सारे मेसेज आलेले होते की ताई तुम्ही लाईव्ह क्लास घेतला त्यानंतर तुमचा एकही व्हिडिओ येत नाहीये। तर मी भरपूर बिझी होते, पेपर पॅटर्न वरती पण ऑफर सुरू होती, भरपूर साऱ्या ऑर्डर गेल्या, भरपूर जणांना आपले पेपर पॅटर्न आवडले। तुम्हालाही जर पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही सुद्धा करू शकता। स्क्रीनवरती नंबर दिलेला असेल। वॉटरप्रूफ पेपर असतो, 28 ते 44 चा पूर्ण सेट मिळतो। शॉर्ट स्लीव्ज लॉन्ग स्लीव्ज पण दिल्या जातात। चला तर आपण आता पुढे जाणार आहोत। भरपूर मैत्रिणींचं म्हणणं असं होतं, भरपूर मैत्रिणींचे कॉल होते, मेसेजेस होते की तुम्ही आम्हाला जे ब्लाउज शिकवले लाईव्ह क्लासेसमध्ये कटिंग करायला, आम्ही कस्टमरचे सुद्धा ब्लाउज ट्राय केले, तुम्ही शिकवल्याप्रमाणे भरपूर सुंदर बसले, कस्टमरला आवडला, कस्टमर हॅपी झाला, थँक्यू सो मच। म्हणजे तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं तर मला अजून कॉन्फिडन्स येतो की मी तुमच्यासोबत काहीतरी नवीन शेअर केलं पाहिजे। ओके यस, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला की तुम्हाला कोणत्या ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग बघायला आवडणार आहे। तसं मी तुमच्यासोबत त्या ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग शेअर करणार आहे। व्हिडिओज येतील, दिवाळीनंतर व्हिडिओ रेग्युलर येतील। आता दिवाळी पण जवळच आलेली आहे। ओके यस, आणि सगळे दिवाळीच्या तयारीला लागलेले असतील। भरपूर जणांना वाटतं की घरी बसून आपण काहीतरी केलंच पाहिजे। यस, नक्की केलं पाहिजे। अजून जर तुम्हाला परफेक्ट ब्लाउज शिकायचे असतील तर एक वेळा तुम्ही आपला लाईव्ह क्लास ऑनलाईन क्लासेस घेतले जातात, जॉईन करून बघा। मैत्रिणींनो 99 रुपयाचा जो वर्कशॉप होता तो भरपूर जणांनी जॉईन केला होता। त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर नवीन गोष्टी माझ्याकडून स्टुडंटला शिकायला मिळाल्या आणि खूप छान कमेंट, मेसेज, कॉल, भरभरून प्रेम दिलं, खूप छान मेसेज दिले, खूपच छान। त्यानंतर तुम्हालाही जर परफेक्ट शिकून घ्यायचं असेल तर 1 नोव्हेंबरपासून आपला परत लाईव्ह क्लास सुरू होतोय, तर तुम्ही सुद्धा तो क्लास जॉईन करू शकतात। महत्त्वाचं म्हणजे काही मैत्रिणी अशा आहेत की ते एकाच वेळेला फी भरू शकत नाही, तर ते टप्प्याटप्प्याने फी देऊ शकतात। तर अशी सुद्धा आपण सोय केलेली आहे। ओके, असं सुद्धा आपण ठेवलेलं आहे की टप्प्याटप्प्याने तुम्ही फी देऊ शकता। फी तसं जास्त नाही राहणार, पण तरी बऱ्याच मैत्रिणी असतात ज्या साधारण म्हणजे एकाच वेळेला एवढी फी देऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी तुम्हाला एकाच वेळेला फी भरायची असेल भरू शकतात, किंवा तुम्हाला 2 ते 3 टप्प्यामध्ये फी द्यायची असेल तर तशी पण तुम्ही फीस देऊ शकणार। रेकॉर्डेड व्हिडिओ कायमस्वरूपी तुमच्याचकडे राहतात, ते तुमच्याकडेच राहतील। नोट्स, चार्ट, सर्व PDF तुम्हाला दिल्या जातात व्हॉट्सअप ग्रुपला। ॲप्लिकेशनच्या ग्रुपमध्ये पण आपण सर्व ॲड असतो आणि तुम्हाला लाईफ टाईम माझा सपोर्ट मिळत असतो। ओके, तर बघा आज आपण बघणार आहोत 34 साइज बोटनेक ब्लाउजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग। ओके, आणि बोटनेक ब्लाउज आपण का घेतला हे पण मी तुम्हाला सांगितलं की आता फेस्टिवल येतोय, म्हणजे दिवाळी हा सण येतोय। डीपनेकचे रेग्युलर ब्लाउज प्रत्येक जण शिवतात, पण काही सण आला की प्रत्येकाला काहीतरी नवीन स्पेशल हवं असतं। ओके चला, तर आता मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर मार्किंग करायचं असतं। शोल्डर आहे 14 इंच। कधीही आपण शोल्डर कसं मार्किंग करतो, डिवाइड 2 करून 14 ला डिवाइड 2 करा, किती मिळणार 7 इंच। मग इथून आपण कंपल्सरी 7 इंचावरती एक मार्किंग करतो। बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्किंग करणे कंपल्सरी असते। जिथून आपण शोल्डर मार्किंग करतो तिथून आपल्याला 1 इंच डाऊन जावं लागतं। डाऊन मार्किंग आपण केलं, दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे, क्रॉस लाईन जोडून घ्यायची। जोडली, मुंडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। छातीचा आपल्याला 6वा भाग करायचा आहे। छातीचा 6वा भाग करायचा प्रत्येकाने। आता 34 ला डिवाइड 6 केलं, किती मिळणार आहे 5.66। मग आपल्याला इथून मुंडा मार्किंग करायचा असतो। 5.66 म्हणजे 5.5 इंच, त्यावरती 1 लाईन इतकं एवढं मार्किंग करायचं। जिथं आपण मुंड्यासाठी मार्किंग करतो ती मिळते आपल्याला छातीची लाईन। मग आपण ही लाईन स्ट्रेट मार्क करूया। हे बघा मिळाली छातीची लाईन। ब्लाउजची उंची टाकून घ्यायची आहे। ब्लाउजची उंची टाकताना
उंचीमध्ये कंपल्सरी 1 इंच प्लस करणे कंपल्सरी आहे। मग इथून आपण मेजरमेंट टेप ठेवायचा। ब्लाऊजची उंची आहे 15 इंच, 1 इंच प्लस केलं, 16 इंचावरती एक मार्किंग केलं। ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची। छातीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून मार्किंग करावं लागतं। छाती आहे 34 प्लस 1 केलं किती होईल 35। मग नंतर याचा चौथा भाग करणार आहोत। कधीही बोटनेक ब्लाऊज असेल किंवा डीपनेक असेल लूजिंग ॲड करणे कंपल्सरी असतं। 8.25 झालं, कधीही प्लस करा आणि मग नंतर चौथा भाग करा। 8.25 इंचावरती एक मार्किंग, 1.5 इंच शिलाई मार्जिन फिक्स असेल। कमरेचा चौथा भाग, कमर आहे 29 डिवाइड 4 केलं, 7.25 झाले। इथून आपण कमरेसाठी मार्किंग करूयात 7.25 इंचावरती। त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करा। 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्या, जोडून घ्या। परफेक्ट। मुंड्याला आकार द्यायचा आहे। मुंड्याला आकार देण्यासाठी इथं तुम्ही जेवढं मार्किंग केलं असेल त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करा। बघा 7 मार्किंग होतं, अर्धा मायनस केलं, 6.5 इंचावरती छातीच्या लाईनवरती एक मार्किंग करणार आहोत। इथून आपण क्रॉस मार्क करायचा आहे। मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती ही लाईन आहे। लाईन आपण अशी बघा, हे जे आपण मार्किंग केलेलं आहे ना याला मिळवून असं क्रॉस मार्क करायचं आहे। परफेक्ट। हे बघा क्रॉस मार्किंग केलं। आर्महोल कर्व आपण घेणार आहोत। मुंड्याला आकार देऊन घेतला। हा झाला आपला बोटनेक ब्लाऊजचा मुंडा। आता आपण गळा रुंदी टाकून घेऊयात। 34 छातीसाठी गळा रुंदी असणार आहे 3 इंच। तुम्हाला जर थोडा पसरट गळा आवडत असेल मग तुम्ही 3.5 इंचही ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। इथून गळा उंची टाकूयात। पाठीमागचा गळा जास्त डीप नाही घेणार, 2 इंच घेऊ म्हणजे तो तयार झाल्यानंतर 1.5 इंचाचा आपल्याला मिळणार आहे। गळा उंची गळा रुंदी दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे। सरळ लाईन मार्किंग करून एक बॉक्स मी तयार केला। इथून आपण आर्महोल कर्व सेट करून घ्यायचा। सेट केला, गळ्याला आकार द्यायचा। दिसतंय तुम्हाला बोटनेक ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आपलं रेडी झालं। इथून जर तुम्हाला खाली एखादा पॅटर्न घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता। कसा घेणार तर बघा, इथून मला ना थोडा गॅप ठेवायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गॅप ठेवा। एक मी लाईन मार्क केली गॅप सोडून, 2 इंचाचा गॅप सोडला। आता याची गळा रुंदी असणार आहे 3.5 इंच। सेम खाली गळा रुंदी आपण घेऊ। ओके, गळा उंची असणार आहे 8.5 इंच। मला गळा रुंदी ठेवायची आहे इथून खाली। मग इथं मी 8.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। ही लाईन पण आपली सरळ असणार आहे। बॉक्स तयार करून घ्यायचा। गळा रुंदी गळा उंची असा बॉक्स तयार करा। बॉक्स तयार करून घेतला। आता इथून ना आपण एक आकार घेणार आहोत। तो कसा घेणार तर ही जी लाईन आहे इथून आपण हिला क्रॉस मार्क करूया। क्रॉस मार्किंग केला, कर्व द्यायचे। हे बघा इथून ना छोटे छोटे कर्व देऊन घेऊ। मी 2च कर्व देते, जास्त नाही देत। ओके, कर्व मी देऊन घेतला। इथं सुद्धा आपण कर्व देऊन घेणार आहोत एक। परत एक कर्व मी दिला। आता इथून आपल्याला हलका असा राऊंडमध्ये शेप घ्यायचा आहे। हे बघ इथून। ओके, बघा असा पॅटर्न आपला रेडी होणार आहे आतमधून। इथून हे बघा, इथून किती सुंदर दिसेल तो पॅटर्न। आता आपण हा शेप दिला, पण बघा इथं थोडा क्रॉस झाला। मग आपण काय करायचं असतं, आर्महोल कर्व घ्यायचा, त्याच्याने छान असा सेट करून घ्यायचा। बघा किती परफेक्ट दिसतोय। इथं पण आर्महोल कर्वने सेट करून घेऊ। केला, सेम इथंही आपण आर्महोल कर्वने सेट करून घेऊ। बघा केला, आता किती प्रॉपर असा शेप मिळालेला दिसतोय। अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊजचं ड्राफ्टिंग तुम्ही करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पाठीमागे पूर्ण बंद गळा आवडत असेल, असा काही पॅटर्न घ्यायचा नाही तर तुम्ही पूर्ण पॅक ठेवा। ओके, एवढंच मार्क करा। आतमध्ये जी प्रोसेस आपण केली ही करू नका, पण काही पॅटर्न घेतला तर अजून उठून दिसेल। ओके, कस्टमरसाठी।
ब्लाऊजचं ड्राफ्टिंगच किती परफेक्ट दिसतंय, विचार करा. घातल्यानंतर बसेल. नक्की सगळ्यांनी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा ब्लाऊज कसा झालेला आहे. बॅक पार्टचं ड्राफ्टिंग आपलं रेडी आहे. आता आपण फ्रंट पार्ट बघून घेऊ. आपण काय करत असतो, ब्लाऊज ड्राफ्टिंग करताना सगळ्यात आधी वरती एक स्ट्रेट लाईन मार्किंग करायची असते, साईडलाही एक स्ट्रेट लाईन मार्क करायची असते, कारण पेपर आपला अनइवन कट झालेला असतो. केला जेवढं शोल्डर आपण पाठीमागे मार्किंग केलेलं आहे सेम शोल्डर पुढे टाकायचं. शोल्डर पाठीमागे मोजून घ्या किती मार्किंग केलं होतं, 7 इंच. 14 इंचच्या निम्म बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग. ओके, जिथून शोल्डर मार्क केलं तिथून 1 इंच डाऊन मार्क. दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे, क्रॉस लाईन मार्क करणे. ओके, इथून खाली पाठीमागे मुंडा टाकला होता आपण 5.5 इंच, त्यावरती एक लाईन. सेम मुंडा आपण इथं टाकूयात 5.5 इंच, त्यावरती एक लाईन. इतकं ही लाईन लक्षात घ्या. मार्किंग सरळ लाईन मार्क करूया. ही झाली आपली छातीची लाईन. उंची टाकायची आहे. पुढे उंची मार्किंग करताना 1.5 इंच प्लस करा. पाठीमागे आपण 1 इंच प्लस केलं, पुढे आपण 1.5 इंच प्लस करू. 15 मध्ये 1.5 प्लस केलं 16.5 होतं. एक मार्किंग करून घेतलं. ही लाईन आता सरळ मार्क करायची कंपल्सरी. इथून आपण मेजरमेंट टेप ठेवू. ओके, गळा उंची टाकायची. पुढचा गळा मला आवडतो 3.5 इंचचा. ओके, कस्टमरचा ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आहे, माझी साईज कमी आहे. ओके, माझी 31 आहे. शोल्डर टू ॲपेक्स घेतला 10 इंच. ओके, आता ॲपेक्स टू ॲपेक्स आपण घेऊ 3.5 इंच. 10 आणि 3.5 प्लस पॉईंट मिळाला. कमरेच्या लाईनवरती 3 इंच मार्किंग. त्यापुढे 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. त्यापुढे कमरेचा चौथा भाग 7.25 इंच. 2.5 इंच टक्स पुढे वाढवणे कंपल्सरी. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करणे कंपल्सरी. छातीमध्ये 1.5 इंच लूजिंग प्लस करा. पाठीमागे आपण 1 इंच लूजिंग प्लस केलं. छाती आहे 34 प्लस 1.5 ॲड केलं कंपल्सरी. प्रत्येकाने 1.5 इंच फ्रंटमध्ये प्लस करा, पाठीमागे 1 इंच. डीप नेक असेल तेव्हा आपण फक्त पुढच्या भागामध्येच ॲड करतो, पाठीमागे नाही. पण बोटनेक आहे म्हणून पाठीमागे 1 आणि पुढे 1.5. लक्षात घ्या. पॅक नेक असतो, आपल्याला असं दाबल्यासारखं वाटू नये म्हणून थोडं लूजिंग ॲड करावं लागतं. आता याला डिवाइड 4 8.87. 9 इंचाला एक लाईन कमी. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करा. 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घेऊन लाईन्स जोडून घ्या. जोडली. इथून आपण जेवढं पण मार्किंग केलेलं असेल त्याच्यामधून अर्धा मायनस करा. 6.5 इंच होईल. छातीच्या लाईनवरती मार्किंग. इथून आपल्याला 1 इंच क्रॉस मार्किंग. हे लाईन आपण इथं अशी क्रॉस जोडूया. जोडली. आर्महोल कर्व घ्यायचा आहे. व्यवस्थित सेट करा. परफेक्ट. बघा, मुंड्याला आकार देऊन झाला. गळा रुंदी टाकायची आहे 3 इंच. जेवढी आपण मागे टाकली होती तेवढीच पुढेही. मी तुम्हाला म्हटलं की पसरट गळा आवडत असेल तर 3.5 इंच गळा रुंदी घ्या. गळा उंची, गळा रुंदी बॉक्स तयार करा. इथून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बॉक्समधून. परफेक्ट. हा कमरेचा टक्स आहे. हा आपण इथं वरती जोडू. प्लस पॉईंट मिळाला होता तिथं, प्लस पॉईंटला जोडून घेतले. या लाईनचे 2 भाग करा. दोन भाग करून घेतले. इथून आपल्याला हाताने एक हलकासा शेप द्यायचा आहे. इथून वरती आतमध्ये राऊंड करा आणि इथून खाली बाहेर असा राऊंड करा. आता आपण आर्महोल कर्व घेऊ. सेट केला.
आकार देऊन घेऊ. परफेक्ट. हे बघा असा आर्म होल करणे सेट करून घ्यायचं. परफेक्ट येतो. खालून आता अर्धा इंच कंपल्सरी मायनस करा प्रत्येकाने. मायनस केलं हुक आहे पट्टीच्या साईडने अर्धा इंच मायनस करणे प्रत्येक मापासाठी सेम. इथून आपण आता आर्म होल कर्व व्यवस्थित सेट करायचा. ओके बघा सेट केला. मुंड्यामध्ये पण सेट करा. प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्या. परफेक्ट दिला. आता बघा ह्या पॉईंट आणि इथं केवढा मोठा गॅप झाला, तर हा गॅप आपल्याला भरून काढावा लागेल. तो कसा भरून काढणार, इथून आपण आर्म होल कर्व घेऊ. व्यवस्थित इथून सेट करून घेऊ. चेक करा सेट कुठून होतोय. जिथून पण सेट होत असेल तिथं बघा सेट केला. परफेक्ट. आता इथून आपलं असं हे कट होणार आहे, कारण त्याला मॅच करावंच लागेल. इथं आपल्याला पॉईंट तयार होऊ द्यायचा नाही. इथून आपण पाव इंच ह्या साईडला मार्किंग करणार आहोत. पाव इंच ह्या साईडला. अर्धा इंच मार्किंग झालं. आर्म होल कर्व घ्यायचा व्यवस्थित. इथून सेट करा प्रिन्सेस कटला. बघा इथंपर्यंत तो सेट झाला प्रिन्सेस कटला. मग मी काय करेल, ह्या टक्सला मायनस करून घेईल. सेम प्रोसेस इकडेही आपल्याला करायची आहे. येस झालं ब्लाऊजचं ट्रॅपिंग फ्रंटमध्ये बोटनेक ब्लाऊजचं. ओके अशा पद्धतीने बॅक आणि फ्रंट कट करावं लागेल तुम्हाला. फ्रंट आणि बॅक एकदम परफेक्ट पद्धतीने रेडी आहे. एवढं डीप आणि एवढं परफेक्ट पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे की तुम्ही इझिली कोणत्याही मापाचा ब्लाऊजचं कटिंग करू शकता. बाहीचं कटिंग करून दाखवते. बाहीचं कटिंगसाठी तुम्हाला एक फोल्ड पेपर घ्यायचा आहे. पेपरची ही बंद बाजू, या साईडला ओपन बाजू आहे. बघा खाली पेपर थोडा अनइवन आहे. स्ट्रेट लाईन मार्किंग करून घेऊ. बाहीची उंची आहे माझी 9 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करावं लागेल. कंपल्सरी मार्जिन ॲड करावं लागतं. इथून आपण ही लाईन स्ट्रेट मार्क करूया. लाईन स्ट्रेट मार्किंग. बाहीची घडी टाकायची आहे. छातीचा चौथा भाग टाकला. 8.5 इंच. पट्टी घ्यायची. बॉक्स तयार करून घ्यायचा. म्हणजे बाहीची उंची आणि बाहीची रुंदी असा बॉक्स तुमच्याकडे तयार होईल. मुंडा खोली घ्यायची आहे. कॅप हाईट 3.5 इंच मार्किंग केलं. ही लाईन आपण इथं उंचीला अशी क्रॉस जोडणार आहोत. क्रॉस जोडून घेतली. या क्रॉस लाईनचा आता आपण सेंटर घेऊ. वरती अर्धा इंच, खाली पाव इंच असं मार्किंग करायचं. इथून बरोबर व्यवस्थित असा आकार देऊन घ्या. बघा इथून खाली गेला पाहिजे. थोडा असा पाव इंच खाली जाऊ द्यायचं. गेला. दंडगेर आहे 11 इंच, सॉरी 10 इंच. त्याच्या निम्म टाकला 5. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करा. आता इथून हे जे मार्किंग आपण केलं हे जोडून घ्यायचं. हे बघा बाहीचं ड्राफ्टिंग पण रेडी आहे. आता बाहीसुद्धा तुम्ही कट करून घ्यायची. अशा पद्धतीने संपूर्ण ड्राफ्टिंग मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम प्रोफेशनल आणि परफेक्ट पद्धतीने. तर आजचा तुम्हाला आपला ब्लाऊज ड्राफ्टिंगचा व्हिडिओ कसा वाटला, ब्लाऊज कटिंग स्टिचिंग केल्यानंतर घातल्यानंतर खूप सुंदर डिझाईन ब्लाऊजची तयार होते. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ब्लाऊज कसा होतो किंवा कस्टमरचा ब्लाऊज कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्यांना कोणाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे किंवा 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर नंबरवरती तुम्ही संपर्क करा. आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याच महिलांना घरी बसून शिकायला आवडतं पण त्यांची परिस्थिती नाही किंवा काही अडचणीमुळे ते बाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ द्या की त्यांना म्हणजे घरी बसून एवढं परफेक्ट आणि प्रोफेशनल शिकायला मिळेल. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच. अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडेल नक्की सांगा आणि अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया. बाय. थँक्यू.